आलो हा करू सुरुवात मला फोन लय आवडला लय आवडला आमचं एवढा माझा फील आवडला सांगणार तर मला म्हणला ठीक आहे ना मला म्हणता वो लहान आलं की म्हणता जागडे का लागलं तर नमानासारखंच बोलता कसं बोलतो सांगू बाबा तुम्ही आम्हाला असं बोलल्या असं बोलत काही होतं थाटमाट करून नकरीने बाजूला ते घेतलं तू घेतला दाजी मग मला असं म्हणते त्यांना मावशीला बोलव अगं ये मावशी तुमचा दुभाग्य होतो अरे कधी तर पण बाकी आहे काय तर दुसऱ्या प्रश्नाला नंबर आले होते ना अंडील पाय मला नाही आवडत त्यांचं फक्त आधार कार्डचा पुढचा फोटो मागचा पुढचा फोटो बघा आपल्याला आवडतं हा बाई फोटो मी आपला काका संतोष परत धरला तर बाबा अरे एवढी पारे टिकाव आवडावं तर मी करू का पण म्हटलं ठीक आहे मी त्यांना समजवतो गोवा पुढच्या वेळेला त्यांना मात्र आवडतं मला बा भीती वाटते मी काय बायको मला सांगितलं ना काय एक किंवा काय एवढी जागा आहे पण हे बसतो लागले तुम्ही तिथे प्रश्न तुमचा प्रश्न म्हणले आई सोबत प्रश्न म्हणले मला बघा तिकडे पण पाठांचा राखला ढगावर बघा मला तर आपण सरळ पडायला इतक्या घ्यायचे अहो खडी नामा म्हणा खडी नामा एक काय जाकडी खडी जाकडी इकडं कुरतोड पकवान वाजवतात तबला पण भरती पण इकडं चटकल्यासारखं नाचणार तिकडे येणार सोंगर नमा तिकडं नामाला चटकत भेट ना तिकडं म्हणते पहिलं वंदू नमन माझे धरतानी माझे तसा इकडंच कवर तिकडं कर त्याच्या बरोबर तिकडं शब्द जगाय कर ही होती ना हे तिकडं मग गवळणी तिकडं पण गवळण तिकडं कशी गवळणी हे आम्ही अहो ते बोलत मोठं वार करतो बोललो वार पण गोवान वार केल्यानंतर मला एवढा गुन्ह्यात आला असं वाटलं बारी संपूर्ण रातभर माझं वार केल्यामुळे पर्या करून वैतागलेला एवढं भारी वार येतं मला टेन्शन झालं वाटतं मी कुठं बोललो वार परत बोललो तर शेकडावर ढकलून राजवाडीच्या जोडीला साजवाडले वाडीला म्हणतात करीने एकच वार मजाईला जपान यामधून आसपार काढताय मग कुठल्या काढणार पार मला बिलकुल ना मन काय म्हणतात माझ्या शक्ती वाऱ्या रे वाजव प्रेमाने पब्लिक पाण्याने वाजवत कसं वाजवा का अरे आऊट फटकेचा असेल ना 3 घंट्याचा का असेल ना एवढा आहे बंद राहून दे बुवा एकदा चष्मावर वाचून टाका एकदा एवढं बघा एकदा या वरच्यावर येत असेल लांबरीवर गाडी घालवताय माझ्या शक्तीवाला रे वाजू प्रेमाने तुम्ही वार केल्यावर मला गुलगुल झाले 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 माझी शक्ती वाले माझी शक्ती वाले माझी प्रेमाने माझी शक्ती वाले माझी प्रेमाने
तुम्हाला माझ्याने तो हसून राहतो तुम्हाला माझ्या तुमच्या पाठी नको भले भले नको मग माझ्या एका बाजूने आणि तुम्हाला माझ्यासाठी बाहेर नको एवढा हसून झालं एवढा प्रेम आहे बोलूच वाटत नाही दुसरं काय म्हणजे अरे प्रश्न तर आमचं आजकडे त्याचं नाव छान विश्लेषित केलं झाले मस्त छान आहे बाग आहे त्याच्यामध्ये बाबा असा समक्या बनवत त्या काय बुवा आतले आतला बोलून घ्या आता बोलू मालिक समजतो बारा तारखेकडे विधानमंडळ 12 सुटते तिथं 12-20 मिनिट झाले तवसर राहत आपली बरं तिसरी बारी जेवण वाटणार नाही तुमचा वेळ एवढा झाला वैभवाने विकास आधी पैशाचे जर वाटायची त्याने जाती मग कामोसं भेटलं आणि यायचं माझी माझी बोलतो तर गो आणि प्रश्नाच्या 3 बाजू आम्हाला सांगितलं मस्करी किती करावी प्रश्नोत्तरावर कधीच मस्करी करू नये म्हणून मी तसं काही करणार नाही आम्हाला वाटलं तर मुला मान्य करून घेतली त्याच्यापासून त्याच्या ग्रंथानुसार नसेल आणि त्याच्यावर आमचा हट्ट नाही आणि तुम्ही दिलेल्या 3 बाजू किंवा 3 प्रश्नाची उत्तर अजिबात आमच्या ग्रंथाशी पडत नाही आणि त्याच्यामुळे क्षमा असावी आणि मी शब्द सांगतो या पवित्र समाजून सांगतो आम्ही खोटं बोलत नाही अजिबात खोटं बोलत नाही तुमच्यासारख्या भावनाच मिळाला जर आमचा प्रश्न पडला तर आमच्यासाठी गौरवाची बाब असेल त्याच्यामुळे तुमच्या वाचनाला स्मरून तुमच्या बरोबरीला स्मरून माझ्या बरोबरीला स्मरून सांगतो की तुम्ही दिला प्रश्न उत्तर चुकीचा तुम्ही नक्की प्रयत्न करा आपण भेटत राहू तुम्ही पाठला करा गवळचं उत्तर तुम्ही सांगितलं की रुक्मिणी माता आणि यशोदा नाही ते उत्तर नाही आहे अहो तर तुम्हाला ते व्हॉट्सअप करेल ते उत्तर नाही एक फक्त मुकला प्रेमाने वारे केले गोवानी जरा म्हणतात नांदोरे गाडीवाल्या गोवाचे भाषण बोलले नाही तर दुसरं खेळवाले शाहीर तुम्ही चोर आहे काय तुम्ही असं चोरायचं नाही स्वतःचं काय द्या तुमची गायकी छान आहे लिहिता पण छान हात छान आहे तुमची गायकी आणि खरंच छान लिहिता फक्त कोणाची कॉपी नका करू बायको उत्तम आहे तुम्ही ए राहू कोण दूर गुण पाहिली जवळ आग भेटली समाटेवारी आग कितीही असली चांगली तरी वाट पायात वाटतेवारी कितीही चांगली वाटली तरी वाट पायात वाटतेवारी कितीही असली चांगली तरी वाट पायात वाटतेवारी कितीही असली चांगली तरी वाट पायात वाटतेवारी आओ कोण कोण पाहिली जवळ भेटली समाटेवारी या ठिकाणी तुम्ही सारखं सांगायची गरज मला झाडे म्हणतात केतन झाडे म्हणतात म्हणजे तुम्ही बोलतात ना काय तुम्ही फक्त बोलले लय लागेल दिसतोय व लागण्याला दम लागतो लागायला तुरेवा लागणार तुम्ही शक्ती वाले लागायचं तुरेवाल्याने अरे पुरुष आहे लागायचं तुम्ही कसं काय चुकीचे शब्द उच्चार असे करू नका ही बारीक काय न बोलता वाईट न बोलता बारीक बोलायची कला असते नक्की लागू तुम्ही दाखवा एक तुमच्या घरापर्यंत गेलो तुम्हाला एकेरी बोललो तुम्हाला काही वाईट बोललो ही कला आहे आणि अनेक काही जबाब नसल्यामुळे नमन करता हे करता सुरात होता सुरात गेले सुरातमध्ये होतं याचे अनेक काही फेमस असणार ते राहुल देशपांडेकडे महेश गाण्याकडे तास घेतलेले असणार याचे किमान 10-15 गाणे फेमस असणार गोवाच्या सुरातला तुमच्या इथं गोरे गावात आणि तसा मुलं तवाकडे सुरात आणि जागं असं पाणी सुद्धा आहे मग तिथं बसला होतो मग तुम्ही सांगायचं अरे कधीच्या मध्ये येऊन तुम्ही मला शिकवता करा नॉन साहेब ते बघायची एक होत्या कवेची फरमाईश होती आद्या पोरी नटून थटून आद्या पोरी नटून थटून याला आम्हाला नटून थटून त्याच्या सोतावर पडा तुटून डोळे उघड्या साऱ्या जणींचे टाका गोरस पुसून चाटून गगब
एवढायचं येऊन कृष्णाच्या पाया पडायचं मंडळी समाज प्रबोधन झाला पाहिजे शक्तिपुराचा गावातला आज आपण तर मंडळी आज आपण विरारमध्ये जातोय माझ्यासमोर जातोय दररोजचा जगणं म्हणजे निर्माण झालेला आहे ट्रेनचा प्रवास दररोजचा हा अशाश्वत आहे कुणाला वाटत नाही माझा दौरा विकासा केलेला आहे लाभ आहे आपल्या इकडे घर आपल्याला स्वस्त मिळतं आपल्या लोकरीप्रमाणे आपण राहतो गावात आलो इथं आलो दिवसाच्या 4-4 तास 5-5 तास आपण प्रवासात आहे 2 तास सकाळी 2 तास संध्याकाळी आयुष्यात 24 तास आपल्या दिवसाचे आहेत आणि त्याच्यामध्ये 4.5 तास दिले म्हणजे 30% आपला दररोजचा वेळ आपल्या प्रवासात गेला आहे आज जर 35%चा विचार केला तर जवळपास जर 70 वर्ष आपलं आयुष्य मिळालं तर त्याच्यामध्ये 7 ते 21 म्हणजे 20-21 वर्ष आपण प्रवासात गेले असं पण तर काय आपली नोकरी कशी आहे त्याप्रमाणे आपण हा जीवन आपलं व्यतीत करतो फक्त एकच एक म्हणून जाता पुढे धक्का मारला पुढे मोबाईल जोरात करतोय तुझं काय करायचं सूरज बाहेर आहे बघ बाहेर सूरज आहे बघ बाहेर सूरज बाहेर आहे सूरज बाहेर आपला जीव रेल्वे बसना जाताना वाद भाटणे वाटा रेल्वे बसना जाताना वाद भाटणे वाटा जीवला खात एकच जीवला खात एकच तुमच्या जीवाला सांभाळा जीवला खात एकच तुमच्या जीवाला सांभाळा आज आम्ही सगळे मुंबई आलो आणि आपला गाव हा जो गाव आहे ओस मध्ये कधी तर संधी आली आपल्या पत्रिकेने सरकार शिक्षण होणे गावाचा ना 2 म्हशी घेणार 2 गाई घेणार जे आपलं घर आहे जो आपला शिवा आहे तो जपला पाहिजे आपण सगळं करतोय आपल्या बघितलं होत आहे नवरात्राला जातोय शिल्लकाला जातोय गणपती उत्सवाला जातोय शिमग्याला जातोय आपली त्याला जातोय दाखल जातोय आपल्या परिवार जेवण आपण जेवण पण नाही बरोबर केलं पाहिजे मुलाला निघत म्हणलेला गाव होत माझं त्यावेळी मुलाला निघत म्हणलेला गाव होत माझं त्यावेळी मायाली आलाही करी अर्ध्या घराला आलाही करी मायाली आलाही करी
याचप्रमाणे ह्या ज्या आमच्या आयोजकांनी आम्हाला संधी दिली त्याच्यावरती 2 ओळी. प्रमोद पांडवकर 200 रुपये पारितोषिक असल्याप्रमाणे संतोष चौगले 200 रुपये पारितोषिक. घराण्याच्या शाळेमध्ये साधारण नाव सांगा. चौगले भाऊ अरे करू महाडे अरे करून धावलंय रोखतंय लावलंय. अरे करून धावलंय रोखतंय लावलंय. नाना सपाऱ्या घराचं करून धावलंय रोखतंय लावलंय. नाना सपाऱ्या घराचं विकास वैभव जोडी खडकर मारेत देवी वाले. 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 करून धावलंय रोखतंय लावलंय. नाना सपाऱ्या घराचं करून धावलंय रोखतंय लावलंय. नाना सपाऱ्या घराचं विकास वैभव जोडी खडकर मारेत देवी वाले. विकास वैभव जोडी खडकर मारेत देवी वाले. विकास वैभव जोडी खडकर मारेत देवी वाले. पांडुरंग शाहीद पांडुरंग चौगले वासवाडी घराण्यातील आमची शान हे आलेले आहे आणि त्यांच्यावर त्याच्या स्पॉटमार्क 200 रुपये पारितोषिक धन्यवाद बोलले. आणि एक गाणे घेतोय अजून एक समज पूर्ण जाऊन रत्नाच्या रत्नागिरीता करता हिरवी झाडी. रत्नाच्या रत्नागिरीता करता हिरवी झाडी. सैनगिरी दर्याळी विशाल झाडी. कधी करती खोडी मजा मस्ती खोडी. भरच्या भर साळवानी मधाळती गोरी. गडदर गावामध्ये कोकणवाडी. गडदर गावामध्ये कोकणवाडी. गडदर गावामध्ये कोकणवाडी. गडदर गावामध्ये कोकणवाडी. रत्नागिरीला करता हिरवी झाडी. सह्याद्री दर्याळी विशाल झाडी. कधी करती खोडी मजा मस्ती खोडी. भरच्या भर साळवानी मधाळती गोरी. भरच्या भर साळवानी मधाळती गोरी. गडदर गावामध्ये कोकणवाडी. गडदर गावामध्ये कोकणवाडी. गडदर गावामध्ये कोकणवाडी. मला जन्म देणारी माझ्या आईची तरी मला ह्या शहरात जन्माने आणि या मोठ्या बैलाला ती एका आयुष्याच्या वळणावर प्रगतीवर आणणारी माझी मावशी या ठिकाणी आहे. प्रमिला हेडगे या ठिकाणी आहे. आई तुला नमस्कार करतो. आणि म्हणून आयुष्यात एकच सांगतो बोवाने समाज बरोबर काही गायला पाहिजे. त्याने गवळीचा भाग नाही दिला. त्याने गणाचा भाग नाही दिला. गणाचा दिला. गणाचा नाही दिला. गणाचा नाही दिला. हरकत नाही. त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलणार नाही. आपण ह्याच्यात ज्ञान वाढवलं पाहिजे. आणि तुम्हाला बोललो होतो की त्याबद्दल मी काय बोलणार नाही. तर एक बोलले ते हात कोपरी केलं. एक बोललो आयुष्यात सांगते तुमच्या मोठा भाव बोला. मला पण एक मुलगी आहे. 3 महिन्याची लग्न केली कर्जवरचा काढून माझ्या मावशीला माहिती. त्या मुली आपल्या जाग्या खड्यात गेल्या पाहिजे. आपण ना गरीबाची पोर आहे. हे जे नाचाला पब्लिक आलं हे कोणाला कुलकर्णी देशपांडे नाही. हे आमचंच नामे नागोरे घोरे तलावडी असं चालू आहे. आणि सगळी गरीबाची पोर आहे. ही गरीबाची पोरं गावात 12वी झाली. 18 वर्षात वयाच्या इथे मुंबईला आली. मावशीकडं काकाकडं आत्तेकडं राहिली. आणि नंतर मग शिल्पा घालून कामावर गेले. कुरिअरचं काम मिळालं. घरकाम मिळालं. हातून मिळालं. जे काय मिळालं ते आपण केलं. चोरी नाही केली. मग त्याच्यातलं मात्र कोणी नंतर प्रगती केली. आज विरामला का व्हायला आपण फ्लॅट घेतला. बारीकशी गाडी आहे. गावाला बारीकशी घर आहे. घरामध्ये कुंपण आहे. पद्धतशीर आहे. आणि ह्याच्यापेक्षा मोठी संपत्ती नाही. आणि तुम्ही ती केली. पण एक सांगतो मी माझ्या मावशीला 10-12 वर्ष आहे. ते दिवस वेगळे होते. अचानक या मोबाईलमुळे पडलं. कसे सांग आता त्यावेळेला 10 बाय 15च्या
विधानला चाळी होती आता पण तिथं आम्ही 10 माणसं राहिलो. आज 1 BHK घर आला. पण आमची तयारी आहे का गावात पोरगे लागायचे आणि आपल्या घरात ठेवायचं. दिवस बदलले अचानक बदलले. काय झालं काय कळत माणसं बुलावली. अहो आम्ही गावात जायचो. गावात गेल्यावर काकोकडे धाक काको काको तात्या मामा सगळ्यात पुढं घेऊन जायचो. आपल्या जवळ वसूलचं पुढं घेऊन जायचो. गावात येताना नुसतं बावी पाणी यायचं भावाचा भावाचा भाव पटवून घेऊ. कुणाच्या आल्यात नको गेल्यात नको कुणाच्या काय गाडी घोड्यात व्यवस्थित जा आणि सगळं असं निरोप. आता गणपतीला ये शिक्क्याला ये. आता सकाळी कधी जातो फक्त 2 कपडे घेऊन जायचं लांज्यात जायचं किंवा तालुक्यात जायचं तिथं 5 पण घ्यायची आईला द्यायची. दुसऱ्या दिवशी निघाला बाजारला पण पाहिजे भावा आला का नाही बाबा म्हणला इतकं शक्कट झालं. पोरी लोक काय सांगतो वेळ निघून गेल्यावर येईल तुम्हाला कळून. वेळ निघून गेल्यावर येईल तुम्हाला कळून. आई बाबाला फसवून कोण जाऊ नका पळून. 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 वेळ निघून गेल्यावर वेळ निघून गेल्यावर येईल तुम्हाला कळून. वेळ निघून गेल्यावर येईल तुम्हाला कळून. आई बाबाला फसवून कोण जाऊ नका पळून. आई बाबाला फसवून कोण जाऊ नका पळून. आई बाबाला फसवून कोण जाऊ नका पळून. सगळ्या बाबा बाय पावलं दोन शाळेने आमच्या आपल्या परीनं एक शब्द आगाऊ नका वाईट सांगा. बारीक मुलीला आहे रंगलेली आहे तुम्ही साड्या फक्त सगळे घाला. त्याबद्दल आभार. इतर मुलाला ज्यांना नाचायला येत असेल त्यांनी नाचायला यायचं फक्त चप्पल करून यायचं. माझे प्रदेशमध्ये साहेब केतन बनावडे तुमचे वस्ताद असतील त्यांनी हां हां त्यांना कळलं आता कोकणवाडी वाले सगळे कोकणवाडी सगळे आहे वस्ताद आमचे साहेब प्रश्न करते वगैरे म्हणजे होते तुम्ही सगळ्यांनी या. आपण दामोदर बरोबर केलेलं सुद्धा आपल्याला यायचं सांगून करतो त्यात तुम्ही आणि मी आहे तुम्ही प्रत्येक वेळेला असंच करता. दामोदर करून गेलो किशोरमध्ये गेलं काय किशोरमध्ये गेलो असतील या आरतीला या आरती करूया. वैभव बघा विकास होता याचा हे वैभव होतं तुम्हाला म्हणतो ना येत या असं पाहिजे टोपी बी घालून शकतो असे पाहिजे.